ख्रिसमस स्पेशल आज मी बनवते डोनटची रेसिपी। तर आता ख्रिसमस लवकरच जवळ येत आहे। एकदम सोपी आणि एकदम फ्लफी, स्पॉन्जी आणि एकदम टेस्टी असे हे डोनट बनवणार आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण इथे डोनटचं पीठ मळून घेणार आहोत। 1.5 कप मैदा आणि अर्धा कप इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, छोटा कप असतो तो। नंतर किंचित इथे मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं इथे जायफळ किसून घालायचं आहे। हे सर्व घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि नंतर इथे आपण घालणार आहोत दही। दही इथे ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातले तरी चालेल। नंतर इथे आपण त्यामध्ये बेकिंग पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा इथे बेकिंग सोडा आणि दूध घालायचं आहे। नंतर इथे आपण हे सर्व फेटून घेऊया आणि तूप थोडंसं घालायचं आहे, 1 ते 2 चमचे। तूप घातल्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आणि इथे आपण कोमट दुधाचा वापर करणार आहोत। कोमट दुधामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। सोडा घालायचा नसेल तर तुम्ही 1 इनोची पुडी इथे वापरू शकता। सोडा घातल्यामुळे किंवा इनो घातल्यामुळे एकदम स्पॉन्जी आणि फ्लफी असे जाळीदार बनतात। आता इथे कोमट दुधाने आपण सैलसर असं थोडंसं पीठ मळून घेणार आहोत, जास्त आपल्याला घासून मळायचं नाही। आता इथे हे पीठ मळून झालेलं आहे, झाकून ठेवूया एक 15 ते 20 मिनिटे। तर 15 ते 20 मिनिटानंतर बघूया, पीठ आपलं मस्त असं भिजलेलं आहे, एकदम फ्लफी झालेलं आहे, जाळीदार असं पीठ भिजलेलं आहे। तर हे पीठ पुन्हा एकदा छान मळून घेऊया। पीठ मळून झाल्यानंतर तुपाचा हात लावून घेऊया आणि याचे 2 भाग करून घेणार आहोत। तर डोनट जाड असतो, त्यामुळे आपल्याला जाडसर पोळी लाटायची आहे। 2 भाग इथे मी करून घेतलेले आहेत। आता थोडंसं मैदा आपण भुरभुरवून त्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे। तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनते आणि लहान मुलांना तर खूप आवडतात डोनट, म्हणून ख्रिसमस स्पेशल आज मी रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करते। तर आता आपण एका वाटीच्या साहाय्याने हे डोनटचे असे आकार कट करून घेऊया। तर जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला मोठा छोटा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। आणि मधोमध पण आपल्याला एका छोटंसं काहीतरी असं गोल टोपण किंवा काहीतरी असेल त्याने आपण असे हे गोल कट करून घेऊया। तर मस्त असा शेप येतो अशा पद्धतीने कट केल्यानंतर। तर सर्व इथे मी डोनट अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत। खूप सोपी रेसिपी आहे। तर इथे आपले सर्व डोनट बनवून झालेले आहेत। आता इकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेलामध्ये हे डोनट तळून घेऊया। तर डोनट वरती येतात, तेलात घातल्यानंतर असे आपोआप वरती येतात आणि ते फुगू लागतात। मस्त असे हे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। सोनेरी कलर आला की मस्त असे टम्म फुगतात आणि मस्त वरतून क्रिस्पी बनतात आणि आतून एकदम फ्लफी बनतात। तर इथे आपले सर्व डोनट तळून होत आलेले आहेत। जे बाकीचे राहिलेले होते तेही मी आता इथे तळून घेतलेले आहेत। तर आता आपण डिश सर्व करून घेणार आहोत। तर मस्त असे टेस्टी लागण्यासाठी आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी इथे मी चॉकलेट सिरप घेतलेलं आहे। चॉकलेट सिरपमध्ये आपण हे डोनट डीप करून घेणार आहोत। तर मस्त असे टेस्टी पण लागतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात, म्हणून अशा पद्धतीने इथे आपण चॉकलेट सिरपमध्ये हे डोनट एका बाजूने हे डीप करून घ्यायचे आहेत। जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने इथे आपण डोनट बनवायचे आहेत। जर चॉकलेट सिरप जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे पिठी साखर भुरभरू शकता या डोनटवरती, पण डोनट गरम असायला हवे। वरतून मी स्प्रिंकल करत आहेत। तर स्प्रिंकल तुमच्याकडे नसतील तर अशा वेगवेगळ्या कलरफुलमध्ये तर तुम्ही इथे चॉकलेटचे चोकोज असतात व्हाईट ब्लॅकमध्ये, तेही तुम्ही इथे स्प्रिंकल करू शकता। आणि एका बाजूने मी इथे चॉकलेट सिरपने गार्निशिंग करत आहे। जसे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे गार्निशिंग करायचं आहे। तर मस्त असे हे चॉकलेट सिरपमध्ये डीप करून झालेले आहे। वरतून स्प्रिंकलच्या गोळ्या पण मी मस्त असे गार्निशिंग करून घेतलेले आहेत। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनते, खूप काही साहित्य लागत नाही आणि घरच्या साहित्यामध्ये हे बनतात। आणि एक तोडून दाखवते, अगदी फ्लफी एकदम स्पॉन्जी झालेले आहेत आणि वरतून क्रिस्पी झालेले आहेत आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे। आणि पिठामध्ये मी थोडीशी पिठी साखर घातलेली आहे आणि वरतून हे चॉकलेट सिरप लावलेलं आहे, त्यामुळे एकदम मस्त खुसखुशीत एकदम स्पॉन्जी झालेले आहेत हे डोनट। तर येत्या ख्रिसमस स्पेशल तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि तुम्ही अधीमधी पण कधीही बनवू शकता। लहान मुलांनाही तुम्ही कधीही बनवून देऊ शकता। मैदा जर वापरायचा नसेल तर तुम्ही गव्हाचे पीठही वापरून हे डोनट बनवू शकता।
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.